नात्यामधील दुरावा भाग 2 पाहण्याआधी भाग 1 पहा. आज मधुबाला नवीन आशा आणि नवीन स्वप्न पाहत होती. आईला म्हणते, आई आज मी आणि बाबा माझं ॲडमिशन घेण्यासाठी चाललो आहोत. बाबा, मधू आपण कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहोत? मधू म्हणते, बाबा आपण फर्गुसन कॉलेजला माझं ॲडमिशन घ्यायला हवं. बाबा, तुम्हाला कसं वाटतं कोणत्या कॉलेजला घेतलं पाहिजे? बाबा, तुझी इच्छा. तुझं शिक्षण पूर्ण करायचे आहे, त्यामुळे तुलाच निर्णय घ्यावा लागेल. आई म्हणते, फर्गुसन कॉलेजला कशाला घेतेस? आपल्या जवळच्या त्या सिंहगड कॉलेजला घे ॲडमिशन. मधू, नाही ग आई, माझं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. जर मला कॉलेज चांगले नाही केले तर पुढे मला करिअरसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी मी फक्त फर्गुसन कॉलेजला माझं ॲडमिशन घेणार आहे. आई म्हणते, घे, तुला कुठे घ्यायचे ते घे, पण जिथे ॲडमिशन घेशील तिथे चांगले मार्क्स मिळावेच लागतील तुला. मधू म्हणते, हो ग आई, मी चांगलेच मार्क्स मिळवेल, यात तर काही शंकाच नाही. बाबा, ठीक आहे, मग चल आता, आपल्याला उशीर होतोय. आई म्हणते, मधू थांब, दही शक्कर खाऊन जा. अगं आई, हे काय आता आहे तुझं मध्येच? अगं खाऊन तर जा, गोड तोंड करून. घराच्या बाहेर पडल्यावर कामं लवकर होतात, हो का? दे मग लवकर, उशीर होतोय. मधू आणि तिचे बाबा फर्गुसन कॉलेजमध्ये पोहोचले. तिथे मला एक मैत्रीण मिळाली. तिचे नाव आहे प्रिया. प्रिया, हाय. प्रिया, हाय, मी आहे मधुबाला. हो का? तुम्ही कुठले आहात? आम्ही पुण्यावरून आलो आहोत. तू कुठले आहेस? मी साताऱ्यावरून आले आहे. दोघींमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी चर्चा सुरू होती. ॲडमिशन झाले होते. कॉलेज उघडण्यासाठी 4 दिवस बाकी होते. मधु प्रियाला म्हणते, तू आता कॉलेज करण्यासाठी हॉस्टेलला राहणार असशील? हो, हॉस्टेललाच राहणार आहे. दोघींमध्ये भरपूर गप्पा रमल्या होत्या. दुपारचे 4 वाजले होते. दोघींच्या त्या कॉलेजला ॲडमिशन झाले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना बाय म्हटल्या. भेटू कॉलेज सुरू झाल्याच्या नंतर. मधू आणि तिचे बाबा घरी आले. आई, मधू, झालं का ॲडमिशन? हो आई, झालं ॲडमिशन. 4 दिवसांनी कॉलेज सुरू होणार आहे. ठीक आहे. मधू म्हणते, आई, मला आज कॉलेजला मैत्रीण झाली. आई म्हटली, पहिल्या दिवशी मैत्रीण मिळाली तुला? कुठली आहे ती? साताऱ्याची आहे. मग साताऱ्याला कॉलेज नाहीत का? तिने पुण्यातच ॲडमिशन का घेतले? मधू, अगं आई, पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने घेतले असेल, पण पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. मधू म्हणते, मी आता 4 दिवस खूप मजेशीर घालवणार आहे. नंतर मला कॉलेजला जावेच लागेल. मधूचे 4 दिवसानंतर कॉलेज उघडणार होते. आज तो दिवस आला होता आणि तिला कॉलेजला जायचे होते. मी कॉलेजला जाण्यासाठी तिचे तयार झाली. ड्रेस घातला, केस मोकळे सोडले होते. सिंपल असा पंजाबी ड्रेस घातला होता. आवरून ती निघणारच होती. आई म्हणते, मधू, पंजाबी ड्रेसमध्ये किती छान दिसतेस. हो आई, थँक्यू, असं म्हणून ती कॉलेजला गेली. कॉलेजमध्ये सर्व मुलं मुली आले होते. तेवढ्यात एक मुलगा माझ्यासमोर उभा होता. उंच, आणि त्याने लाल कलरचा शर्ट घातला होता. मागे हात बांधून उभा राहिल्यावर त्याने अचानक मागे पाहिलं आणि त्याने मला पाहिलं. माझ्याकडे तो आला आणि मला म्हणाला, हाय. हॅलो. मधू म्हणते, हाय, तुमचं नाव काय? माझं नाव अभि आहे. आणि तुमचं? माझं नाव मधू आहे. अभि म्हणतो, तुम्ही खूप सुंदर दिसतायत. मी फक्त स्माईल करून थँक्स म्हटले. कोणत्या क्लासमध्ये आहात तुम्ही? ज्या क्लासमध्ये आहात त्याच क्लासमध्ये आहे. अच्छा, असं म्हणून मधू तिथून पुढे गेली. आपल्या क्लासकडे जाण्यासाठी निघाली होती तेव्हा तिला भेटली मैत्रीण प्रिया. अगं प्रिया, तुला शोधत होते, कुठे गेली होतीस? अगं मधू, मला यायला जरा वेळच लागला. मधू म्हणते, चल आता आपण क्लासमध्ये जाऊ. त्या दोघी क्लासमध्ये पोहोचल्या. ही क्लासमध्ये आल्यानंतर पहिलीच बेंच बसायला मिळाली. अभि आणि त्याचे काही मित्र क्लासमध्ये आले. अभि आणि मी एका पहिल्या बेंचवर, मुलांच्याकडून तो पहिला बेंचवर बसलेला होता. पुढील कहाणी भाग 3 मध्ये पाहू. कहाणी आवडल्यास